नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेंबळा नदीसह मिलमिली नदीच्या शेलू, चिखली, येवती, धानोरा, शिक्रा, बेलोरा, धामक, जावरा, मोडवन, धानोरा, गुरव, शिवणी, रसुलापूर आणि मंगरुळ चवाडा गावातील रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून यामध्ये राजकीय पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून संपूर्ण तालुक्यात रेती चोर सक्रिय झाले आहेत. भर उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा रेतीची सर्रासपणे व खुलेआम चोरी करण्यात येत आहे. याकडे नांदगाव खंडेश्वर येथील तहसील प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. नेमके यामुळेच रेती चोरांचे चांगलेच फावले होत आहे. यामुळेच या सर्व गावातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे की तहसील कार्यालयाला महिना सुरू असल्याने ते वारंवार फोन करून सुद्धा ते रेती माफियांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांना जीवदान देत आहे. याकडे पोलीस प्रशासन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाईची भूमिका घेत नाही. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी सुद्धा झोपेचे सोंग घेऊन गायब झाल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात चर्चिल्या जात आहे. महसूल आणि पोलीस या दोन्ही प्रशासनाचे रेती चोराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे रेती चोरांची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रेती चोर हे रात्रभर नदीवर जाऊन रेतीचे उत्खनन जेसीबी द्वारे करून या सर्व गावातील डांबरीकरणाचे रस्ते खराब करीत आहे. या खराब रस्त्यांमुळे मात्र गावकऱ्यांना व शाळकरी विद्यार्थ्यांना जाणे येणे कठीण झाले असून रस्त्याने पायी सुद्धा चालता येत नाही. रेती चोरीबाबत गावकरी तहसीलदार तथा संबंधित ठाणेदारांना फोन करतात, परंतु हे दोन्ही अधिकारी रेती चोरावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता त्यांना अभय देत आहे. अधिकाऱ्यांना फोन केला की हेच अधिकारी रेती चोरांना कुणाचा फोन आला हे सांगतात. त्यामुळे गावकऱ्यांना रेती चोर हे जाऊन धमक्या देतात. यामुळे फोन करणाऱ्या गावकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये महसूल तथा पोलीस प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा धाक राहिलेला नसून दिवसेंदिवस रेतीची चोरी वाढत आहे. याकडे दस्तूर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी त्रस्त गावकऱ्यांनी केली आहे. या नदीवरील ज्या ज्या ठिकाणी पाणी अडवले आहे त्या ठिकाणचे पाणी सुद्धा रेती चोर सर्रासपणे सोडून देत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना सुद्धा पाणी मिळणे कठीण झाले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये रेती चोरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून याकडे प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष राहिले नाही. याकडे सुद्धा जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी त्रस्त गावकऱ्यांनी केली आहे. उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.